का लढणारे ओबीसी मराठी SC NT असेच आहे सगळे खाली. असा तमाशा पाहणारे कोणा शोधा ना, ते कोण हा तमाशा उभा केला, कसा केला, कोणाच्या त्याचा राजकारणासाठी असं कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे ना. म्हणजे पहिले धर्माची लढाई सुरू केली, आता जातीची लढाई, मग पोट जातीची लढाई सुरू होईल आणि मग आडनावाच्या लढाई सुरू होईल या देशामध्ये. तर गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही हेच करतो आहे. धर्म नाही तर जात, जात नाही तर मग महापुरुष नाही तर झेंडा नाही तर आडनाव. अरे बाकीचे मुद्दे आहे का नाही आहे? शिक्षणाची व्यवस्था चांगली नाही. 75 वर्ष फक्त दाबून आणि रेटून खाणाऱ्यालाच भेटले भारतातले. जे बिचारे काम कष्ट करून मेहनतीनं जगले त्याच्या माथी काय आलं आहे, हा प्रश्न राहिला. आणि आता याच्यात भानगडीत गुंतून ठेवल्या जात आहे. बिलकुल केलीच पाहिजे ना. दूध का दूध पाणी का पाणी होना चाहिए. जे काय असेल ते सत्य समोर आलं पाहिजे. कसं आहे का आखरी उलट्या बोमा जेव्हा होत राहतं तर त्या बंद होऊन जाईल. आणि मी नेहमी सांगत आलो का लढणारे ओबीसी मराठी SC NT असेच आहे सगळे खाली. असा तमाशा पाहणारे कोणा शोधा ना, ते कोण हा तमाशा उभा केला, कसा केला, कोणाच्या त्याचा राजकारणासाठी असं कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे ना. म्हणजे पहिले धर्माची लढाई सुरू केली, आता जातीची लढाई, मग पोट जातीची लढाई सुरू होईल आणि मग आडनावाच्या लढाई सुरू होईल या देशामध्ये. तर गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही हेच करतो आहे. धर्म नाही तर जात, जात नाही तर मग महापुरुष नाही तर झेंडा नाही तर आडनाव. अरे बाकीचे मुद्दे आहे का नाही आहे? बाकीचे मुद्दे महत्त्वाचे आहे. अजूनही बेरोजगारी वाढत चालली, शेतकऱ्याचे प्रश्न मिटले नाही. 75 वर्ष निघून गेले. भाजपा आली, काँग्रेस आलं. काँग्रेसनं तर 50 वर्ष घेतले, अर्धशतक घेतलं सत्तेचं. काय केलं काँग्रेसनं? या सगळ्या गोष्टी अजूनही शेतकरी सुखी का नाही, तो समाधानी का नाही आहे? त्याच्या शेताला पाणी भेटलं नाही, घर भेटलं नाही, आरोग्याची व्यवस्था चांगली नाही, शिक्षणाची व्यवस्था चांगली नाही. 75 वर्ष फक्त दाबून आणि रेटून खाणाऱ्यालाच भेटले भारतातले. जे बिचारे काम कष्ट करून मेहनतीनं जगले त्याच्या माथी काय आलं आहे, हा प्रश्न राहिला. आणि आता याच्यात भानगडीत गुंतून ठेवल्या जात आहे. प्रशासनाला जोमानं काम करावंच लागेल. हे इतक्या दिवसाचं 75 वर्ष तुम्ही सांगा, आता कसे कागद भेटून राहिले? मी माले कागद पाहिले माझ्या इकडे चांदूर बाजारले, तेव्हा तर फक्त मराठाच होता. पूर्ण तालुक्यात नोंद काय आहे, माळी, तेली, कुंभी काय असन सगळ्याच्या जातीवर मराठा आहे. महाराष्ट्र होता, मराठी महाराष्ट्र असं होतं. तुम्हाला दाखवून देतो रेकॉर्ड. मग काय करावं? कसं आहे, हे कित्येक वर्षापासून याच्याकडे पाहणीच झाली नाही, तपासणी झाली नाही. आणि पहिले सगळ्यांना मराठीच म्हणायचे लोक, कारण महाराष्ट्रातला आहे तो मराठा म्हणायचा. आणि त्याच्या तो शब्द लागला. जसं गुजरातला गेला आम्ही गुजराती आहे भाऊ असंच म्हणतं ना. तो असं म्हणतं काय मी मारवाडी आहे किंवा मी बनिया आहे, गुजरातीच म्हणतं आहे. तुम्ही कुठं गेले भारतात तर काय सांगान तुम्ही? मी तेली आहे असं सांगान का? मी माडी आहे, मी मराठा काय सांगान? मग महाराष्ट्र मराठा हो असंच सांगत होतं. ही साधी गोष्ट आहे, पण काही लोकांना अजून समजूनच नाही राहिली. म्हणजे ते पहिल्या वर्ग पास न झाल्यासारखंच बोलतात. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी पहिल्या वर्ग पास झाल्यासारखं बोलत असाल तर चुकीचं आहे. आंतरवर्ष